महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी 2 फेब्रुवारी रोजी अमरावतीमध्ये जनसागराचा लोंढा उसळला। आमदार सुलभा खोडके यांच्या रेल्वे स्टेशन चौक येथील जनसंपर्क कार्यालयात दादांच्या अस्थिकलशाचे आगमन झाले असता सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण मानवंदना दिली। आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते अस्थिकलशाचे विधिवत पूजन करण्यात आले। पक्षाचे महासचिव आमदार संजय खोडके यांच्याकडे अमरावती विभागातील 5 आणि वर्धा अशा 6 जिल्ह्यांचे अस्थिकलश पोहोचविण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती। यावेळी आमदार संजय खोडके यांनी दादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांना महाराष्ट्राचा कोहिनूर आणि कुशल प्रशासक असे संबोधले। मंगळवार 3 फेब्रुवारी रोजी पहाटे गुरुकुंज मोझरी येथील पवित्र कुंडात गुरुदेव मंडळाच्या परंपरेनुसार अस्थींचे विसर्जन केले जाणार आहे। महाराष्ट्राने एक शिस्तप्रिय, कर्मठ आणि जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला कामाचा माणूस गमावला आहे, असे आमदार संजय खोडके म्हणाले। यावेळी कार्यकर्त्यांच्या आणि चाहत्यांच्या डोळ्यात आपल्या लाडक्या नेत्याबद्दलच्या भावना स्पष्टपणे जाणवत होत्या। अस्थिकलश दर्शनानंतर जिल्हा प्रमुखांकडे आपापल्या जिल्ह्याचे कलश सुपूर्द करण्यात आले। शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती।